कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावर हा ज्ञानराज माऊलींच्या भक्तनिवासमध्ये चालत आलेली ही ज्ञानेश्वरीची स्वाध्याय कार्यशाळा. आणि या कार्यशाळेमध्ये असलेल्या एका विद्यार्थ्याकडे आज हे परीक्षेचं सत्र माझ्याकडे आलेलं आहे. वास्तविक पाहता हा 18वा अध्याय नव्हे, एकाध्यायी गीताची आहे. भगवंताने जे 18 अध्याय श्रीमद भगवद्गीतेचे प्रतिपादन केलेले आहेत त्यामध्ये आपण सकाळीच विषय पाहून गेलो की 15व्या अध्यायात संपूर्ण गीतेचं विवचन झालेलं आहे. 16वा अध्याय हा पुरवणी अध्याय आहे. 17वा अध्याय हा अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरे आहेत. आणि हा 18वा अध्याय नव्हे, एकाध्यायी गीताची आहे. म्हणजे ज्याने संपूर्ण गीता ऐकली नाही त्याने या 18वा अध्यायाची जर गीता श्रवण केली तर त्याला संपूर्ण गीतेचं तत्वज्ञान श्रुत झाल्यातच जमा आहे. अशा न्यायाने हा या 18व्या अध्यायाला प्रारंभ झालेला आहे. प्रारंभीलाच संन्यास आणि त्याग या दोन शब्दांची काय अर्थ आहेत इतर दर्शनकाराची मतं सांगून भगवंताने स्वतः प्रतिपादन केलं. तदनंतर त्रिविध प्रकारचा त्याग प्रतिपादन केल्यानंतर कर्माचे 3 प्रकार आता गत श्लोकामध्ये प्रतिपादन केले. एक इष्टकर्म, एक अनिष्टकर्म आणि एक मिश्र कर्म. तर या त्रिविध कर्माची जी त्रिविध फले आहेत ही फले अत्यागी जो मनुष्य आहे त्याला प्रेत्य भवती, परंतु जो संन्यासी म्हणजे ज्ञानप्रधान संन्यास ज्याच्या जीवनामध्ये घडलेला आहे त्याला मात्र ही क्वचित न भवती, त्याला ही लिंपायमान करत नाहीत. कशी लिंपायमान करत नाही, ज्ञानराज माऊलीने गोड असं व्याख्यान यावर ग्रथित केलेलं आहे. माऊली सांगतात की या कर्माचा त्याला लेप लागू शकत नाही. तैसेगा संन्यासी येणे मूळ अविद्येशीची नाही जिने. हा ज्ञानप्रधान संन्यास झाला असता मूळ जी अविद्या आहे त्या अविद्येचाच नाश होतो. आणि नाश झाल्यामुळं ती जी कर्म करता आणि कार्य ही जी त्रिविध त्रिपुटी आहे आणि ती जी कर्म आहेत ती कर्मे त्याला लिंपायमान करत नाहीत असं माऊलीने सांगितल्यानंतर मनवणी संन्यासी ये पाही, कर्माची गोठी कीजेल काही. म्हणून या ज्ञानप्रधान संन्यासाच्या पुढे कर्माचा शब्द कसं काय करता येईल, कर्माची वाच्यताच तेथे संभवत नाही. ज्ञानप्रधान संन्यास आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर परी येथून विषय पुढे फुटतो. आपली ओळी 71वी आहे परंतु इथून विषय फुटलेला आहे. परी अविद्या आपुला देही आहे जैका, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, ज्ञानप्रधान संन्यास आपल्या जीवनामध्ये घडत नाही तोपर्यंत मात्र आत्मा आणि कर्म याचा संबंध भासमान म्हणजे प्रतीती येण्याची शक्यता आहे असं भगवंत सांगत आहेत. ही माझ्या वाट्याला आलेला 71व्या ओळीपासून विषय पुढे आहे. म्हणजे जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत अविद्येचा आपल्या ठिकाणी संभव आहे. आणि जोपर्यंत अविद्येचा संभव आहे तोपर्यंत मात्र जरी कर्तेपणाचे नीत हवे आत्मा शुभाशुभी धावे, तोपर्यंत आत्म्याच्या ठिकाणी कर्म सांगता येईल आपल्याला. परंतु असं जरी असलं तरी देखील कर्माचा आणि आत्म्याचा कसा भेद आहे हे सांगत असताना भगवंताने ज्ञानराज माऊलींनी काही दृष्टांताची योजना केलेली आहे. तर माऊली सांगतात की जसं आकाश आणि आभाळ यामध्ये विभिन्नता आहे, सूर्य आणि मृगजळ यामध्ये विभिन्नता आहे, अत्यंत भेद आहे. आणि वायू आणि भूतळ यामध्ये जशी विभिन्नता आहे तसं कर्म जरी आत्म्याच्या आश्रयाने घडत असेल तरी देखील कर्माचा आणि आत्म्याचा भेदच आहे. माऊली दृष्टांताचा आरंभ करतात. अगोदर एक दृष्टांत दिला, आता माऊली 71व्या ओळीत पांघरोनी नयेचे उदक, आसे नये माझे खडक, परे जानशी का वेगळे कोडेची ते. ज्ञानराज माऊली आत्म्याच्या आश्रयाने जरी आत्म्याच्या अधिष्ठानावर कर्म घडत असतील तरी देखील कर्माचा आत्म्याशी संबंध नाहीये. ती कर्म करणारी अन्यच कारण आहेत आणि आत्म्याचा कर्माशी काही संबंध नाही. कसा संबंध नाही, माऊली दृष्टांत देतात. पांघरोनी नईचे उदक, आसे नईची माझी खडक, परी जानशी का वेगळी कोडीची ते. ज्ञानराज माऊली सांगतात नईचे उदक पांघरोनी, नईची माझी खडक असे. नई शब्दाचा अर्थ होतो नदी. त्या नदी म्हणजे नदीमधील जे पाणी आहे त्या नदीच्या पाण्याचं पांघरून करून खडक नदीमध्ये असतो. म्हणजे नदीमध्ये जो खडक आहे त्या खडकाला नदीच्या पाण्याचं पांघरून आहे. जरी पांघरून असलं तरी देखील परी ते कोडीची वेगळी जानशी का, परंतु त्या खडकामध्ये आणि त्या नदीमध्ये किंवा नदीच्या त्या पाण्यामध्ये कोट प्रकारची वेगळीकता म्हणजे विभिन्नता आहे.
असं माऊली दृष्टांत देतात. हो का उदकाजवळी परी सिनानीची ते बाभुळी, काय संगास्तव काजळी दीपू म्हणोये. ज्ञानराज माऊली आक्षेपार्थी विचारतात की हो का उदकाजवळी परी सिनानीची ते बाभुळी. माऊली सांगतात उदका ते बाभुळी उदकाजवळी हो का परी सिनानीची. ज्ञानराज माऊली दृष्टांत देतात की पाण्यावरच शेवाळ म्हणजे गोंडाळ येतं, पण ते गोंडाळ पाण्यावरच येत असतं, पाण्याची जवळीकता त्याला असते, परंतु देखील त्या गोंडाळात आणि पाण्यात भेदच आहे. परिसिनानीची ते पाणी त्या बाभुळीपासून विभिन्नच आहे, अथवा ती बाभुळी त्या पाण्यापासून विभिन्नच आहे. काय संगास्तव काजळी दीपू म्हणोये. अहो पण त्या गोंडाळाचा आणि नदीचा संबंध आहे ना, संबंध असल्यावर दोन्हीत ऐक्य सिद्ध होतं असं कोणी सांगितलं. माऊली दृष्टांत देतात दीपाचा आणि काजळीचा संघ आहे, पण काजळीला दीप म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. काजळीच्या योगामुळे दीपाला काजळीला दीप जसं म्हणता येत नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या आधारावर पुढे सिद्धांत सांगणार आहेत. आणखी माऊली दृष्टांत देतात जरी चंद्रे झाला कलंकू तरी चंद्रेशी नव्हे एकू, आहे दिठी डोळया विवेकू अपाडो जैसा. माऊली सांगतात चंद्री जरी कलंकू झाला, चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक म्हणजे तो जो डाग आहे तो जरी दिसत असला, किंवा अन्य ग्रहाची जरी छाया पडली अशी दिसत असली, तरी चंद्रेशी नव्हे एकू, तरी देखील तो चंद्राशी तो एकरूपतेला प्राप्त झालेला नाही, त्यात विभिन्नताच आहे. माऊली पुढे सांगतात आहे दिठी डोळया विवेकू अपाडू जैसा. जैसा दिठी डोळया विवेक अपाडू विवेकू आहे. अपाडू म्हणजे अत्यंत अंतर, अत्यंत विषण्ण विभिन्न. ज्याप्रमाणे दिठी म्हणजे ज्ञान आणि डोळे म्हणजे इंद्रिय. हे जे नेत्रेंद्रिय आहे, नेत्रेंद्रियातून जी दृष्टी बाहेर पडते, तर ती दृष्टी आणि जी इंद्रिय आहे त्या ज्ञानात आणि इंद्रियात जसा भेदच आहे. माऊली पुढे दृष्टांत देतात नाना वाटे वाटा वाटे जातया, ओघा ओघी वाहतया, आरिसया आरिसा पाहतया अपते तुला. माऊली 3 दृष्टांत या ओळीत देतात. नाना म्हणजे अथवा, वाटा वाटे जातया, ओघा ओघी वाहतया, आरिसया आरिसा पाहतया, आपाडू जेतुला. जेतुला आपाडू, जेतुला आपाडू म्हणजे जेवढा विलक्षणता, जेवढी विलक्षणता, जेवढा विलक्षण फरक कोणाकोणात असतो, वाटा आणि वाटे जातया. रस्त्यामध्ये आणि रस्त्याने जाणारा जो पांथिक आहे, पंथ आणि पांथिक याच्यात जेवढा विलक्षणता आहे, जेवढी विलक्षणता आहे, वाहणारा ओघ म्हणजे नदी आणि वाहणार त्या ओघात वाहणारा जो पाणी जलप्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये जेवढा विलक्षणता, जेवढी विलक्षणता आहे, आणि आरसा आणि आरिसा पाहणारा यामध्ये जेवढी विलक्षणता आहे, पार्थागा ते तुलेनी माने, आत्मेनेशी कर्मशिने, परे घेव विजे अज्ञाने, ते किर ऐसे. अर्जुना गा पार्था, हे अर्जुना, तेतुलेनी माने आत्मेनेशी कर्मशिने. अर्जुना तेवढ्या प्रमाणात, तेतुलेनी माने म्हणजे तेवढ्या प्रमाणात आत्मेनेशी कर्मशिने, आत्म्यापासून कर्म हे विभिन्न आहे. म्हणजे वर जे किती दृष्टांत दिले, या 6-7 दृष्टांताप्रमाणे आत्म्याचा आणि कर्माची विभिन्नताच आहे. परी, परी शब्द आला का मागच्या सर्व विषयावर पाणी फिरल्यात जमा असतं. परी घेवविजे आज्ञाने ते किर ऐसे, परंतु आज्ञाने घेवविजे ते कर्म अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी लादलं जातं, आणि ते खरोखर असं आहे. पहा कसं आहे. विकासे रविते उपजवे, धृती आली करवे भोगवे, ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैसी. माऊली दृष्टांत देतात की कमलिनी, कमलिनी म्हणजे सूर्यविकासिनी जे कमळ आहे त्याचा विकास झाला असता ते काय करतं, विकासी रविते उपजवी. त्या सूर्यविकासिनी कमलाचा विकास झाला असता, ते प्रफुल्लित झालं असता, रविते उपजवी, त्या आपल्या विकासाने प्रफुल्लिततेने रविते उपजवी म्हणजे रवीच उदयास आलेलं आहे असं सुचवतं. कधी कधी काय असतं, आभाळ गच्च भरल्यामुळे आभरे दिवस हरपला, त्या आभाळ भरगच्च भरल्यामुळे सूर्य उदय झालेला लक्षात येत नाही, परंतु सूर्यविकासिनी कमल उमललेलं आहे याच्यावरून समजून घ्यावं की सूर्य उदयाला आलेला आहे. विकासे
रविते उपजवी, ते सूर्यविकासिनी कमल आपल्या विकासाने प्रफुल्लिततेने रवी उदयास आलेला आहे असं सुचवतं. आणि आणखी काय करतं, आली करवी धृती भोगवी, भोंग्यांकडून आपली जी धृती म्हणजे सुगंधितता आहे ती उपभोगवी, उपभोग त्या भोंग्यांकडून त्या सुगंधाचा उपभोग घडवित ते कमळ. आणि ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैसी, ते म्हणजे ती कमळिनी बरवी अब्जिनी जैसी सरोवरी का, ती चांगली असलेली अब्जिनी म्हणजे सूर्यविकासिनी कमल सरोवरात आहे. सांगायचं काय, ते सरोवरात आहे, पण ती आपल्या उदयाने रवीला उदय झालेला असं सुचवित आहे आणि अलीकडून धृती भोगवित आहे. त्याप्रमाणे पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारणकाची तैसिया करूपाचा हे तया कारणारूप. त्याप्रमाणे माऊली सांगतात, पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारणकाची तैसिया, पुढत पुढती तैसिया आत्मक्रिया अन्य कारणकाची. हे अर्जुना, पुन्हा पुन्हा तैसिया म्हणजे या वरच्या दृष्टांताप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी ज्या भासणाऱ्या क्रिया आहेत, ह्या क्रिया आत्मा करत नसून अन्य कारणकाची, अन्यच काही कारण आहेत की त्या क्रिया घडवितात. म्हणजे किती कारण आहेत आणि कोणती कारण आहेत, ती कुठे प्रसिद्धीला आहेत हे सांगा ना. तर भगवंत सांगतात की तया पाचाही कारणारूप करू, ती 5 कारण आहेत. म्हणजे सांगा स्पष्ट, तर म्हणजे त्याचा आता रूप म्हणजे स्पष्टीकरण आपण पुढच्या याच्यात ती कुठे प्रसिद्धीला आलेली आहेत हे सांगू आणि ती कोणती आहेत हे त्याही पुढच्या श्लोकात सांगतो. पंचैतानी महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. पंच एतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना, सर्व कर्मणाम सिद्धये, सर्व कर्माच्या सिद्धीकरिता कृतांते सांख्ये प्रोक्तानि. आता इथे कृतांत सांख्य या दोन्ही शब्दाचा अर्थ भगवान भाष्यकारांनी आणि ज्ञानराज माऊलींनी म्हणजे वेदांत असा केलेला आहे. वेदांत सिद्धांतामध्ये प्रोक्तानी ती सांगितलेली आहेत आणि एतानी पैच ही जी 5 कारणे आहेत, ही 5 कारणे कारणाने मे निबोध, माझ्याकडून स्पष्ट रीतीने ऐक. पण पुढच्या श्लोकात आणि 5 हे कारणे तिये तोही जाणशील विपाये, जे शास्त्रे उभवनी बाहे बोलती तया ते. अर्जुना, आणि तिये 5 ही कारणे, ती 5 जी कारणं आहेत, ही वरची जी 77 क्रमांकाची ओवी ना, ही विसरायची नाही. या ओळीवरच संपूर्ण पुढची म्हणजे इमारत आहे. म्हणजे आत्मा हा क्रिया करत नसून, आत्मा कर्म करत नसून ती अन्य करणेच क्रिया घडवितात. तर कशी घडवितात आता ती पुढे संपूर्ण विषय येणार आहे. आणि ती 5 ही कारणे, ती 5 कारण आहेत. तूही विपाये जाणशील अर्जुना, तूही ती कदाचित जाणशीलच आता आणि मी सांगणारच आहे. जे बाहे उभवनी शास्त्रे तया ते बोलिती, शास्त्रे हात उभारून, ती जी 5 कारणे आहेत तर शास्त्रे हात उभारून ती कारणे सांगतात. म्हटले कुठं ती कारणे सांगितलेली आहेत, तर भगवंत सांगतात, वेदरायाची राजधानी, सांख्य वेदांताचा भुवनी, निरूपणाचा निशाण ध्वनी गर्जती तिये. वेद हाच कोणीतरी राजा, आणि राजा म्हटलं का त्याला राजधानी असते. राजधानीच नाही मग राजा कसला, तर वेद हा एक कोणी राजा, आणि त्या राजाच्या राजधानीमध्ये म्हणजे वेदरायाच्या राजधानीमध्ये सांख्य वेदांताच्या भुवनी. आता इथे गुरुवर्य महाराजांकडूनच हा मी अध्याय ऐकलेला आहे, त्याच्यामुळं महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या ओळ्यांपेक्षा दाट रीतीने आम्ही याच्यातच लिहिलेल्या आहेत. तर इथं महाराजांनी सांगितलेली त्या किती दिवसापूर्वीची गोष्ट म्हणून इथे लिहिलेली आहे की सांख्य वेदांतामध्ये केले तर 2 समास करावेत. मुख्य म्हणजे भाष्यकारांनी कर्मधाराय समास केलेला आहे. म्हणजे सांख्य हाच वेदांत, हा 6 झाला कर्मधार आहे, आणि सांख्य आणि वेदांत म्हणजे ही 5 कारणे सांख्य आणि वेदांत शास्त्रात सांगितलेले आहेत. असे म्हणजे 2 शास्त्र घेतली, किंवा सांख्य हाच वेदांत असा जर कर्मधाराया समास केला तर त्या वेदांत शास्त्राच्या भुवनी म्हणजे मंदिरामध्ये निरूपणाचा निशान ध्वनी गर्जती तिये म्हणजे ती 5 कारणे निरूपणाचा निशान ध्वनी, निरूपण करण्याचा जो निशान ध्वनी म्हणजे नौबदी ज्या वाजत आहेत आणि त्या वाजणाऱ्या ज्या नौबदी आहेत तर त्या नौबदीच्या द्वारे गर्जती ती 5 कारणे तिथे वेदांतामध्ये स्पष्ट सांगितलेली आहेत.
जे सर्व कर्मसिद्धी लागी, येची मुद्दले हो जगे, येथ नसवावा अभंगी आत्मराजो. म्हणून अर्जुना, ही जी 5 कारणं आहेत, ही 5च कारणे सर्व क्रिया घडवितात. आत्मा मात्र कर्म क्रिया घडवित नाही. म्हटलं कसं काय? ते भगवंत सांगतात, जे सर्व कर्मसिद्धी लागी, येची मुद्दले हो जगी. जे म्हणजे ती जी 5 कारणे आहेत, सर्व कर्मसिद्धी लागी, सर्व कर्माच्या सिद्धीकरिता जगी म्हणजे या जगामध्ये, येची हो मुद्दले, हीच 5 मुद्दल म्हणजे मूळ कारणे आहेत. आणि येथ या कर्मसिद्धी करता आत्मराजू अभंगो न सुहावा. तो आत्मराज जो आहे, राजा स्वरूप असलेला जो आत्मा आहे, तो मात्र कर्माच्या सिद्धी करता अभंगू म्हणजे अयोग्य रीतीने अडाणी पद्धतीने कर्मसिद्धी करता मात्र त्याची नियुक्ती न सुहावा, त्याची नियुक्ती करू नये. म्हणजे कर्माचा करता आत्मा आहे असं म्हणू नये, तर कर्माची करते ही 5 कारणे आहेत असं म्हणावं. या बोलाची डांगुरटी, ती प्रसिद्धी आली किरीटी, म्हणून तुझा हनकर्मपुटी वसोजे का. या बोलाचा डांगुरटी, ते प्रसिद्धी आली किरीटी. किरीटी म्हणजे हे अर्जुना, माघ ज्ञानेश्वरीचा अष्टादशाह झाला होता. किरीटी शब्दावरून आठवलेली गतस्मृती सांगतो. किरीट ज्ञानेश्वरी अष्टादशा चालू झाल्यानंतर यंदा ते आले नाहीत बघा. नामदेवबा ते नामदेवबा याचे श्रीगोंद्याचे येळपण्याचे, तर ते नामदेवबांनी किरीटी शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. किरीटी म्हणजे किरीट शब्दाचा अर्थ हे मुकुट, आणि तो मुकुट धारण केलेल्या अर्जुना असा सरळ अर्थ होतो. पण नामदेवबा ते अर्थ करण्यात हुशारच. नामदेवाने अर्थ सांगितला होता, किरीटी म्हणजे किरीट नावाचा मुकुट डोक्यावर धारण करण्याकरता पहिलं अर्जुनाचं डोकं तर जागेवर असलं पाहिजे ना, म्हणून डोकं जागेवर असलेल्या अर्जुना असा अर्थ त्याने सांगितला होता. नामदेवाने सांगितला होता. फार याच्यावर हास्यरस झाला होता. सहज ओघाने आठवण आली म्हणून सांगतो. किरीटी म्हणजे हे अर्जुना, या बोलाची डांगुरटी म्हणजे ही 5च जी करणे आहेत, हीच कर्मकर्ती आहेत. वेदांत सिद्धांतामध्ये आत्मा हा अकर्ताच आहे. या बोलाची डांगुरटी म्हणजे दौंडी, आणि ती प्रसिद्धीला आलेली आहे. म्हणजे आत्मा हा अकर्ताच आहे आणि ही 5च कर्ण संपूर्ण कार्य घडवितात. म्हणून तुझा हनकर्मपुटी वसो, कर्णपुटी वसो जे का. म्हणून अर्जुना, तुझ्या कर्णसंपुटामध्ये मी जे सांगत आहे ते आत खोलवर जाऊ दे, की मी जे सांगत आहे की ही 5च करणे सर्व क्रिया घडवितात आणि आत्मा मात्र येथं अविक्रिया आहे. आणि मुखांतरी ऐकिजे, तैसे कायसे हे ओझे, मी चिदरत्न तुझे आस्था हाती. अर्जुना, मी तुला हे वारंवार सांगत आहे. तू म्हणशील भगवंता तू सांगितलंय, पुन्हा कोणाच्या तरी मुखातून ऐकू. तर असं कोणाच्या मुखातून ऐकून ओझं डोक्यावर घेतोच कशाला कोणाचं. मी चिदरत्न तुझे हाती असता. अरे मी साक्षात ज्ञानात्मक म्हणजे दैदिप्यमान रत्न तुझ्या हातात आलेलो आहे. मी जोडाला अशी हातीचा, आणि तू मला दूर टाकतोस. आणि मुखांतरी ऐकीजे, दुसऱ्याच्या मुखातून ऐकण्याची इच्छा करतो. तरी हे ओझे काय असे, कशाला त्यांच्या उपकाराचा ओझं घेतो. साक्षात मी तुझ्या पुढे प्रगट आहे. आता हा संपूर्ण खुलासा मी तुला सांगणार आहे. म्हणून अन्याच्या मुखातून ऐकण्यापेक्षा हे माझ्याच मुखातून ऐक. आरेसा पुढा मांडलेया, का लोकांच्या डोळया, मानो द्यावा पहावया आपले निके. अर्जुना, आपणच तू हे माझ्याच मुखातून ऐक, अन्याच्या मुखातून ऐकू नको. कशाला अन्याला मान देतो, अन्याला मान कशाला देतो. म्हणून भगवंताने दृष्टांत घातला. आपुले निके पहावया. निके म्हणजे सौंदर्य. आपली जी सुंदरता आहे ती जर पहावयाची असेल तर आरसा पुढा मांडले या, पुढे आरसा मांडावा आणि आपलं रूप आपल्याच डोळ्याने पाहावं. पण अर्जुना, तू हे माझ्याकडूनच ऐक. इतरांकडून जर ऐकायचं असेल तर होईल कसं. आपलं सौंदर्य पाहत असताना आरसा पुढे ठेवावा आणि लोकांच्या डोळ्या पाहावया मानू द्यावा. लोकांच्या डोळ्याने आपलं रूप पाहण्याकरता लोकांच्या डोळ्याला मान कशाला देतो. मीच तुला साक्षात सांगत आहे, मीच आरसा आहे आणि तू आता आपलं मुखकमल आणि ही सर्व सिद्धांत माझ्यामध्ये पहा. अर्जुना, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शरद महाराज सांगत असतात की ह्या सगळा विषय पाहत जा. तसं भगवंत सांगतात की मी पुढे आहे, तू हा संपूर्ण विषय आता मीच तुला प्रतिपादन करणार आहे. मी सांगेल त्या रूपाने तू पाहून घे. भगवंत किती गोड सांगतात पुढच्या वेळी पहा. भक्त जैसेने जेथ पाहे, तेथ ते तेचे होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. म्हणजे जवळजवळ 82व्या ओळीपासून
जवळजवळ पुढे 95व्या ओळीपर्यंत भगवंताने अर्जुनाची स्वतःची लागडता प्रतिपादन केलेली आहे आणि पुढे विषय सांगितलेला आहे. ह्या ज्या ओळी आहेत ह्या फारच गोड आहेत. अर्जुना, मी तुला साक्षात पुढं झालेलो आहे, मग तू हे माझ्याकडून ऐक. भगवंत सांगतात, भक्त जैसेने जेथ पाहे तेथ तेची होत जाय, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. अर्जुना, माझा स्वभाव असा आहे, माझा भक्त जैसेने जेथ पाहे, ज्या रीतीने जेथे पाहिल आणि तेथ ते म्हणजे ते पदार्थ तेची होत जाय, ते सर्व पदार्थ मीच होतो. म्हणजे भक्ताला जिथं पाहावं वाटेल, ज्या रूपाने भक्ताला वाटलं की मला आता अमुक पदार्थ हवा आहे, तर तो पदार्थ मीच होऊन येतो पुढे त्याच्या. हो, मीच तो पदार्थ होतो. प्रसिद्ध उदाहरण आहे, भगवंत आणि अर्जुन फिरण्याकरता अरण्यात गेले असता ते अरण्याची सौंदर्यता पाहिल्यावर अर्जुनाला, माणसाला सौंदर्यता पाहिल्यावर असं व्हावं की भगवंताने काय सृष्टी उत्पन्न केली, स्मरण भगवंताचं व्हावं. पण जीवाचं लक्षण असं, अर्जुन गेला तिथं पाहण्याकरता आणि काय सौंदर्य पाहिल्यावर त्याला सुभद्रेची आठवण आली. वा वा वा, या अरण्य माधवीमध्ये जर सुभद्रा असती तर किती गोड झाला असता. तर हे भगवंताने चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे, लगेच भगवंत खरं करून दाखवतो. भगवंत म्हणजे, अर्जुना जरा असा बैस, रात्री जरा रांगेला उभा राहून फारच कष्ट झाले म्हणून मी भरपूर आहार घेतलाय, आकंठ आहार, म्हणून आता मला जरा बाहेर जाऊन येतो मी, तू जरा इथं बैसन. भगवंत निमित्त करून बाहेर गेले, सुभद्रेचं रूप धारण करून आले. सुभद्रेचं रूप धारण करून आल्यानंतर भगवंत तेची होत जाय, सुभद्रेचं रूप धारण करून आल्यावर अर्जुनाला एकटाच वेळ सापडलाय. भगवंत गेले होते, आता जगताचा करता साधी माणसं बाहेर गेली तर किती वेळ लावतात, भगवंतच तिकडे गेल्यामुळे अर्जुनाला वाटलं आता भगवंत काय भरपूर वेळ येत नाहीत, आपलं काय मोकळ्या मनाने बोलून घ्यायचं ते बोलून घेतलं. आणि बोलता बोलता अर्जुनाने आपल्या हातातील मुदी त्या सुभद्रेच्या हातात घातली. पुढचं तुम्हाला संपूर्ण विषय माहिती, काय सांगायची गरज नाही. सांगायचं काय, भगवंत हा भक्त काम कल्पतरू आहे. भक्ताने केलेल्या कामना लगेच परिपूर्ण करणारा. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविता. आणि मग अर्जुना, असा नियम आहे आणि मी तर तुला एवढा अंकित झालेलो आहे, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. आणि अर्जुना, असा तो मी, आणि आजी, आजी म्हणजे आजी आपल्या संस्थेतली आजी नाही, आजी म्हणजे आज तुझे हातीचे खेळणे झालो आहे. अर्जुना, मी तर तुझ्या हातचा खेळणं झालेलो आहे, तू हे माझ्याच मुखातून ऐक. म्हणजे किती, याला बघा, याला म्हणावं उत्कंठा. आपल्या ठिकाणचा बोध हा पुढल्या व्यक्तीच्या ठिकाणी किती ओतावा, हे भगवंत आणि अर्जुनाच्या जोडीतून पाहून घ्यावं की किती ओघाने म्हणजे ओतत आहेत. आयशे प्रतीचे नि वेगे देवो बोलता शे नेघे, तव आनंदा माझी अंगे विरतसे येरो. अशी भगवंताची प्रेमाची उत्कंठित अवस्था पाहून आयशे प्रीतीचे नि वेगे, प्रीती म्हणजे प्रेम, त्या प्रेमाच्या वेगाने, त्या प्रेमाचा भर, त्या भराने देवो बोलता शे नेघे, बोलता बोलता देवाने शे नेघे म्हणजे आपलं भानावरच देव राहिला नाही, त्याला सर्व विस्मृतीच होऊन गेली. आणि झालं काय, देव आनंद कणात विरून गेला, भक्ताच्या आनंद कणात विरून गेला. आणि तिथं अर्जुन काय विभिन्नतेने राहिला का, नाही. तव आनंदा माझी, त्या आनंदामध्ये, त्या संवाद सुखाच्या आनंदामध्ये इरू म्हणजे जो अर्जुन, तो अंगे विरत असे, तोही त्या अंगात विरघळून गेला. म्हणजे भगवंत आणि अर्जुन एक ऐक्यास प्राप्त झाले. कसे ऐक्यास प्राप्त झाले, माऊलींनी दृष्टांत देण्याची खूबी माऊलींची. माऊली सांगतात, चांदनियाचा पडे भरू झालया सोमकांताचा डोंगरू, विघरो नि सर्वरू हो पाहे जैसा. माऊली दृष्टांत देतात की सोमकांताचा डोंगरू, चांदण्याचा पडेभरू झालया, विघरोणी सर्वरू जैसा हो पाहे. सोमकांताचा डोंगरू, सोमकांत मण्याचा जो डोंगर आहे आणि त्या डोंगरावर चांदण्याचा पडेभरू झालया, चंद्राचं चांदणं पडलं असता. सोमकांत म्हणजे काय, सोमकांत हा एक मणी आहे आणि चंद्र उदयास आला असता सोमकांत मण्याला पाझर फुटतो, म्हणून त्याला सोमकांत मणी असं म्हणतात. तर सोमकांत मण्यांचा कोणीतरी एक डोंगर आणि त्या डोंगरावर चंद्राचं चांदण्याचा पडीभरू म्हणजे टिपर चांदणं पडलं, भरगच्च चांदणं पडलं असता. तो सोमकांत मण्याचा जो डोंगर आहे त्याचं झाली स्थिती कशी, विघरोनी, तो सोमकांत मण्याचा जो डोंगर आहे तो विरघळायला लागला. जसा हिमालय उष्ण काळामध्ये विरघळतो
तसा हा विरघळू लागला. आणि विरघळून झालं काय, जैसा सरोवर होप आहे, ज्याप्रमाणे सरोवरच होतो आहे की काय असं होऊ लागलं. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडवणी भिंती आतले अर्जुना कृते सुखाची जेथ. तैसे त्याप्रमाणे सुख आणि अनुभूती या भावांची भिंती मोडवणी. तैसे सुख, सुख शब्दाचा अर्थ आहे भोग, आणि अनुभूती म्हणजे भोगता. भोग आणि भोगता या भावांची भिंती मोडवणी म्हणजे त्रिपुटी. भोग, भोगता आणि भोग्य या त्रिविध प्रकारची जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीची, या भावांची म्हणजे या त्रिपुट्यात्मक भावाची भिंती म्हणजे जो आड पडदा होता तो आड पडदा मोडवणी, तो मोडीत निघाला. आणि झालं कसं, आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. जेथ अर्जुनाकृती सुखची आतले, अर्जुनाच्या आकाराने सुखच ओतप्रोत व्याप्त झालेलं आहे असं दिसलं. म्हणजे भगवंत आणि अर्जुन आता यांच्यात विभिन्नता राहिली नाही, एक सुखाकारतेलाच अर्जुन प्राप्त झालेला आहे. तेथ समर्थ म्हणून देवा अवकाश झाला आठवा, मग बुडतयाचा 10वा जीवे केला. म्हणजे अद्वैत भावाला ते उभय प्राप्त झाले असता भगवंताला ते राहावलं नाही. 15व्या अध्यायात हा विषय मागे गेलेला आहे. जो अर्जुन कृष्णी विरत होता, अर्जुन कृष्णामध्ये विरघळत होता, आनंदकानामध्ये विरघळत होता, परंतु संवाद सुखाचा अद्वैतात आपल्या वारकरी संप्रदायाची धाटणी हीच मुख्य खरी की अद्वैतात न राहता अभेदोनी भेद राखियाला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. परत तो संवाद सुखाचा उपभोग घेण्याकरता भगवंत परत श्रीकृष्ण रूपी देहावर आलेले आहेत आणि अर्जुनाला आणण्याकरता प्रयत्न करत आहेत. तेथ समर्थ म्हणून देवा 8वा अवकाश झाला. 8व शब्दाचा अर्थ देहस्मृती. तर तेथ त्यावेळी समर्थ म्हणून देवा, भगवंत हे समर्थ आहेत, सर्व शक्ती संपन्न आहेत आणि सर्व शक्ती संपन्न असल्यामुळे त्यांना त्यावेळी त्यांनी 8वा अवकाश झाला. 8वं म्हणजे देहस्मृतीचा. देहस्मृतीला अवकाश म्हणजे जागा, झाली म्हणजे भेटली, देहस्मृतीला जागा भेटली म्हणजे भगवंत देहावर आले. पण एकटे भगवंत देहावर आले ना, अर्जुन हा आनंदकणामध्ये विरत होता. तर विरत असताना भगवंताला ते राहावलं नाही. भगवंताने अर्जुनाला परत या संवाद सुखाचं उपभोग घेण्याकरता मग जीवे बुडतया धावा केला. जीवाभावाने बुडणाऱ्या त्या आनंदकणामध्ये विरणाऱ्या अर्जुनाचा धावा केला आणि त्याला मागं आणलं. ती स्थिती कशी झाली, कशी अर्जुनाची स्थिती झाली होती माऊली सांगतात. अर्जुना येसने धेंडे प्रज्ञा परशिशी पसरेशी पुढे. अर्जुना येसने धेंडे, येसने म्हणजे एवढे, अर्जुना एवढं, धेंड म्हणजे प्रस्थ, अर्जुनासारखं मोठं प्रस्थ असलेला आणि तो अर्जुन प्रज्ञा पसरेशी पुढे त्या संवाद सुखाच्या आनंदकणामध्ये प्रज्ञा पसरेशी, प्रज्ञा म्हणजे ज्ञान, आणि ते ज्ञान विस्तारासह बुडत होतं अर्जुनाचं. आणि बुडे आणि भरते आले, एवढे भरते आले. अर्जुन त्या ज्ञानाच्या विस्तारासह बुडला, एवढं त्या संवाद सुखाचं भरत आलं होतं. परंतु भगवंताने काय केलं, ते पुढती काढोनी, त्याला नंतर काढून काय केलं तर देवो म्हणे हागा पार्था तू आपण पे देख सर्वथा तव श्वासोनी रे माथा तू केला. देवो म्हणे गा पार्था, ऐक अर्जुना, अरे अर्जुना तू आपण पे सर्वथा देख. अर्जुना तू आपल्याला स्वतःला येथे पहा बरं, सर्व रीतीने आपण पे म्हणजे अर्जुनपणास पहा बरं, म्हणजे तू त्या आनंदकणात विरू नको असं भगवंताने अर्जुनाला हलवून जागा केला असता. तव ये रे श्वासोने माथा तो केला. मग ये रे म्हणजे त्या अर्जुनाने श्वासोच्छ्वास घेऊन माथा तो केला. हो जी जी म्हणून अर्जुन देहावर, भगवंताने अर्जुनाला देहावर आणलं. मग अर्जुन काय म्हणतो त्यावेळेस पहा, म्हणे जाण शे दातारा मी तुझं शे व्यक्ती शेजारा उभगाला आधी एका हारा येऊ पाहे. म्हणे म्हणे म्हणजे अर्जुन म्हणे दातारा जानशी मी तुझशी व्यक्ती शेजारा. अर्जुन म्हणत आहे अर्जुना भगवंता, अरे तू हे सर्व जाणत आहे दातारा, मला ज्ञान देणाऱ्या दाता असलेल्या अर्जुन भगवंता तू हे सगळं जाणतोस आणि मी तुझशी व्यक्ती शेजारा, मीही तुझशी व्यक्ती सान्निध्याला आलेलो आहे. परंतु व्यक्ती सान्निध्याला आलो असता तरी देखील व्यक्ती शेजारा उभगाला,
परंतु मी त्या तुझ्या व्यक्ती सान्निध्याला त्रासून आदी एकसारा येवप आहे. आदी म्हणजे मूळच्या, एकसारा म्हणजे एकत्वास येवप आहे. म्हणजे या द्वैताला कंटाळून मी एकत्वास येत आहे आणि तू काय करतोस? आणि तयाही हा ऐसा लोभे दे तसा जरी लालसा तरी काजी घाली तसा आडाआड जेवा. भगवंता, या विभिन्नतेला मी त्रासून, द्वैत भावाला त्रासून अद्वैत भावाला येऊ पाहत आहे आणि तू त्यावेळेस काय करत आहे? तयाही हा ऐसा, आणि तयाही म्हणजे त्या येणाऱ्या मला, हा ऐसा या प्रकारे, या अशा प्रकारे लोभे देतसा लोभाने, लालसा जरी देतसा, आणि तू उत्कंठित इच्छा करून मला विलोभित करून मला या संवाद सुखात आणत आहे. जरी माझ्यावर तुझी अत्यंत प्रेम आहे तरी काळजी घाली तसा आड जीवा. तर मग मला ऐक्य भावात येण्याच्या ऐवजी हा आरपाडदा या मला का घालत आहेत आपण? म्हणजे मला त्या ऐक्य आनंदामध्ये विरोध या द्वैतात्मक भावामध्ये आणू नका, असं अर्जुन म्हणत आहे. तेथ श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. अर्जुन म्हणत आहे मला द्वैत भावात येऊ द्या, मला ऐक्य भावात नको. आणि भगवंत म्हणत आहे अरे द्वैत भावात आला तरी अद्वैत भावाला मुकलास कुठे तू? अद्वैत भाव मूळचा तुझ्या गाठी आहेच, हो, तो आशे उघड गाठवलीस. तुकोबाराय म्हणतात मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, ऐक्य भावाला आम्हाला ते ऐक्य भाव हा अवघड नाही. तो तर आमच्या जसं वारकरी वारीला निघाल्यावर सकाळीच रात्री मुक्काम केल्यानंतर रात्री जेवण करत असताना 1-1.5 भाकर गाठोळीलाच बांधतो आणि सकाळी वाटचाल करायला लागतो. मग जरी वाटचाल करायला लागला तरी त्याच्या गाठोळीला भाकर बांधलेलीच आहे. तशी जरी आम्ही भक्ती करत असू, द्वैत भावात आहे, तरी देखील आमच्या उघड गाठोळीला तो मोक्ष आहेच. भगवंत सांगत आहे अर्जुना तू ऐक्य भावात चाललास आणि मी तुला जरी द्वैत भावात आणत आहे, परंतु तो द्वैत भाव म्हणजे प्रतिभाषिक आहे, तो काय वास्तव थोडाच आहे. भगवंत त्याला गोड दृष्टांत देतात. ते तर श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मग ठाऊके. ते तर श्रीकृष्ण म्हणती, श्रीकृष्ण म्हणतात की निके म्हणजे खरोखर अद्यापि ठाऊके नाही, मग तुला अद्यापि ठाऊक नाही का आपण दोघं एकच आहोत म्हणून? अरे वेड्या, चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे. चंद्र आणि चंद्राची जी प्रभा आहे त्या दोघांमध्ये न मिळ म्हणजे त्या दोघात विभिन्नता आहे, ते मिळलेले नाही, ते एकच आहेत बाबा. जरी चंद्र आणि चंद्राचं तेज ह्या दोन्ही शब्दांनी तिथं उपयोग केला जात असेल तरी देखील त्या दोन्हीमध्ये विभिन्नता थोडीच आहे, ते दोन्ही एकच आहेत. तसा तुझ्या माझ्यामध्ये जरी आपण द्वैत भावाला आलो आहोत तरी देखील द्वैत भाव नसून हा ऐक्यच आपलं, याच्यात कुठेही बिघाड घडत नाही. आणि हा हे बोलो नि भावो तुझं जावो आम्ही भिवो जे रुसता बादे थावो ते प्रेमग आहे. आणि हाही भावो तुझं बोलोनी आम्ही दाऊ म्हणजे अर्जुना हा एकतेचा अभिप्राय तुला आम्ही बोलून दाखवलेला आहे, परंतु हा दाखवत असताना आम्ही भिहो हा ऐक्याचा भाव. जसं चंद्र आणि चंद्रिका यांच्यामध्ये अभिन्नता आहे, विभिन्नता नाही, आणि हाच ऐक्याचा भाव तुला आम्ही बोलून दाखवत आहोत. परंतु मी जरा भीत आहे. का भीत आहे? त्याचं मुख्य कारण मलाही खरं वास्तविक अद्वैताचं जे सुख आहे ते द्वैताद्वारे उपभोगायचं आहे. कारण अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. मला हा अद्वैताचा आनंद द्वैताच्या द्वारे घ्यावायचा आहे. कसं घ्यावायचं आहे, कसं होत आहे? भगवंत सांगतात जे रुसता बांधे थावो ते प्रेमक आहे. अर्जुना गा म्हणजे गा अर्जुना, ते हे प्रेम कसं आहे की रुसता जे थावो बांधे म्हणजे हे ते प्रेम हे आहे की तू जर याच्यामध्ये रुसला आणि मला म्हणत आहे की मला ऐक्य भावातून द्वैत भावात काढलं तर हाही आनंद, हे प्रेम ते आणखीन बळकटीला येत आहे. रोषे प्रेम दुनवटे पढेंत याचेनी, तू रुसून इथे माझं प्रेमच मला वाढवत आहे. येथ एकमेकांची खुणे विसंवादू तवची जिणे म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. म्हणून भगवंत सांगतात येथ एकमेकांच्या खुणे विसंवादू तवची जिणे. अर्जुना येथ या ठिकाणी एकमेकांच्या म्हणजे आपण तसे ऐक्य भावालाच प्राप्त झालो आहोत, परंतु द्वैताच्या खुणेने विसंवादू तवची जिणे या आपल्या बोलण्याला तोपर्यंतच जिणं आहे, जगणं आहे. म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. म्हणून या निमित्ताने आत्ता जे आपण बोलत आहोत
हे आता बोलणं राहू दे, आपल्याला मूळ विषयाला हात घालायचा आहे. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता, सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिशी. बघ बरं अर्जुना, मी तुला काही विषय मागे सांगत होतो. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता, सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिशी. आत्मेनिशी सर्व कर्म भिन्नता पंडुसुता बोलत होतो ते कैशी, म्हणजे सर्व कर्माची आत्म्यापासून कशी विभिन्नता आहे हे मी जे तुला सांगत होतो ते कसं आहे तुझ्या लक्षात आहे का? म्हणजे भगवंताने अर्जुनाला मूळ विषयावर आणत आहे. तव अर्जुन म्हणे, देवे माझे मनीचे स्वभावे, प्रस्ताविले बर्वे प्रमय तेजे. भगवंताने अर्जुनाला परत देहावर आणलं. भगवंत काय आहे? मूळ हा जो सुखाचा संवाद आहे, हा सुखाचा संवाद भगवंताला द्वैताच्या वाटे भोगावायचा आहे. भगवंताने ज्यावेळेस हा तुम्ही संपूर्ण बाळक्रीडा पहा, भगवंत भक्ताला अद्वैत भावात राहून देत नाही. अद्वैत भाव मूळ मुद्दल तुटून न देता द्वैत भावात आणतो. अर्जुनाने यशोदेला ज्यावेळेस मूळचं रूप दाखवलं त्यावेळेस यशोदेला जे विश्वरूप पाहिल्यावर ते मायबाप म्हणायला लागले, मायबाप म्हणे हाची देव खरा आणि का पसारा लटेका. तो भगवंताने तो देव गिळून दाखवल्यानंतर यशोदा म्हणले, तू देव गिळवर दाखव बरं तुझं तोंड. तर ते भगवंताने तोंड दाखवल्यावर ती 14 भुवने आत दिसली आणि तो देव दिसला, यशोदाही दिसली. आणि मग मायबापांना तेव्हा कळो आले ती ही मायबाप म्हणे हाची देव खरा आणि का पसारा लटिका. तो हाच देव खरा आणि गणपती हे सगळे लटिके देव आहेत, हे सगळं खोटं आहे, हाच खरा देव आहे आणि का पसारा लटिका. तो मग भगवंतानी काय केलं, तोही त्यांचा देव दिला नारायण आणि माझे हे करणे तोही मीच. तो तुला देव पाहिजे ना तो देतो, पण हे मीच केलेलं आहे. तुझं गणपती म्हणते तो गणपती सुद्धा मीच आहे. माझे हे करणे तोही मीच म्हणवणी जे जे जेथे द्याते तेथे मी श्रीपती भोगिताते. ते आम्हा वेगळे मी तया निराळा नाही या वेगळा ब्रह्मांडात. सांगायचं काय, भगवंतानी यशोदेला परत त्या अद्वैत भावात न ठेवता परत द्वैत भावात आणलं आणि परत यशोदा माझा श्रीकृष्ण म्हणायला लागली. तसं इथं अर्जुन हा आनंद कणामध्ये विरत असताना अर्जुनाला परत भगवंताने मागं फिरवलेला आहे. तव अर्जुन म्हणे, देवे माझी मनीचे स्वभावे, माझ्या मनामध्ये जे स्वभावात्मक होतं आणि ते आता तुम्ही प्रस्ताविले बर्वे प्रमेय तेजी, आणि ते जे सिद्धांत आहेत ते आता आपण सांगायला आरंभ केलेला आहे. जरूर सांगा. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ, सांगेन ऐशी पैज घेतली का. माग अर्जुना, जे सकळ कर्माचे बीज, जे कारण पंचक सकळ कर्माचे बीज, ही जी सकळ कर्माच्या निष्पत्तीमध्ये ही जी 5 कारणे सांगितलेली आहेत, कर्माची ही बीज आहेत आणि ही मागं तुला सांगेल अशी पैज घेतली आहे ना, ती आता तुला विस्तृत सांगू. आणि आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही, हे पुढारनाशी ते देई लहाने माझे. आणि आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही, हे पुढारनाशी ते देई लहाने माझे. आणि आत्मया येथ काही, येथ म्हणजे या क्रियेच्या निष्पत्तीमध्ये आत्मया सर्वथा लागू नाही. या क्रियेच्या निष्पत्तीमध्ये या 5 कारणांच्या व्यतिरिक्त आत्म्याचा कर्मनिष्पत्तीमध्ये सर्वथा स्पर्श नाही अर्जुना. आणि असं भगवंता तू मागं सांगितलं होतं, हे पुढारलाशी ते देई लहाने माझे. हे माझे लहाने म्हणजे माझ्या आवडीचा विषय तू पुढारलाशी, तू तिथे कथन केला होता ना, ते देई, तेच आता कथन इथे मला सांग. यया बोला विश्वेशे, म्हणितले तोषे बहुवसे, ये विषयी धरणे बैसे ऐशे के जोडे. आम्ही यया बोला विश्वेशे, या अर्जुनाच्या बोलण्याने विश्वेश म्हणजे विश्वाचा ईश नियामक असलेल्या भगवंताने बहुवसे तोषे म्हणितले. बहुवसे म्हणजे अतिशय, तोषे म्हणजे आनंदाने म्हणितले. खरोखर आता मी तुला हे सांगतो, परंतु भगवंत काय म्हणायला लागले, ये विषयी धरणे बैसे ऐशे के जोडे. अहो आत्मा क्रिया करत नाही असं धरणं धरून विचारायला बसणारा शिष्य कधी आम्हाला भेटणार आहे, हे विचारणारे माणसं भेटतच नाही. हो, भेटणारेच असे भेटतात की शेजाऱ्याच्या विहिरीचं पाणी माझ्या विहिरीला कसं लागल हे सांगा, माझ्या विहिरीला पाणी कसं लागल हे तरी सांगा असं म्हटलं थोडं, परंतु शेजाऱ्याच्या विहिरीचं लागेल असंच विचारणारे धरणं धरून बसतात आणि विचारतात. असंच विचारणारे जास्त भेटतात. पण अर्जुना, असं विचारणारा मनुष्य कधी भेटणार आहे? म्हणून भगवंतालाही सांगण्याची हाव निर्माण झाली, भगवंतही सांगत आहेत असं विचारणारी माणसं भेटली पाहिजे. हे वक्ता श्रोतांच्या दुर्लभ हा, ही विरळी वाटे महाराज. हो, अद्वैत कुसरी विरळा जाणे.
अद्वैताची वाट ही वेराळ्याला सापडते, आणि म्हणले फुटक्या कपाळाचा मनुष्य असतं त्याला ही सापडत नाही. हो, उपजोनी करंटा अन्याने अद्वैत वाटा. ज्ञानराज माऊलींची ही 2 प्रमाणं कळली तर फार झालं महाराज. अद्वैताची कुसरी फक्त वेराळ्या मनुष्यालाच कळेल, बहुतांशी लोकांना कळत नाही. म्हणजे सामान्य माणसाला, फुटक्या कपाळाच्या माणसाला ही वाटच सापडत नाही. ज्ञानराज माऊली म्हणतात उपजोनी जो करंट आहे अन्याने अद्वैत वाटा, त्याला या अद्वैताच्या वाटाच कळत नाही. त्याला वाटा अशा सापडतात की जेणेकरून त्याची वाट लागेल. तरी अर्जुना निरूपिजेल ते किर भाषे आतुल, परी मेचू हे होयजेल रमिया तुझ. अर्जुना, तरी अर्जुना निरूपिजेल, आता मी तुला हे सांगेन ते किर भाषे आतुल, स्पष्ट भाषा करून मी तुला आता सांगणार आहे. परी मेचू हे होईजेल ऋणिया तुझं, परंतु अर्जुना माझ्या आवडीचा ऋणाईत तू आहे, तुला मला आता हे सांगावेच लागेल. तव अर्जुन म्हणे देवो काय विसरले मागील भाऊ, ये गोठी की राखेत आहो मी तू पणजे. पण भगवंत म्हणतात मी तुला सांगणार आहे आणि तू ऐकणार आहे. असं म्हटल्यावर भगवंताला मागची ओवी आठवली 93 क्रमांकाची. वेड्या चंद्र आणि चांदणीनं मिळणे आहे, म्हणजे भगवंत म्हणत आहे मी तू एकच आहे असं म्हणत होते ना भगवंत, आता म्हणतात मी तुला सांगत आहे. त्यावेळेस भगवंताला अर्जुन आठवण देत आहे. तेव्हा अर्जुन म्हणे देवा काही विसरले मागील भाव विसरले काही. 93 क्रमांकाच्या ओळीमध्ये तुम्ही, म्हणजे 293 क्रमांकाच्या ओळीमध्ये तुम्ही सांगितले होते की आपण दोघं विभिन्न नाही, त्यांना ते आता विसरलेत काय. ये गोठी की राखत आहो मी तू पणजी, आणि मी तुम्हाला सांगणार आहे अर्जुना, मी तुला सांगणार आहे तू ऐकणार आहे. आणि ते मागच्या ओळीत सांगितलं होतं की आपण दोघं एक आहोत, आणि आता परत मी तू पण या भाषेवर आले. अरे मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडे पांघरू हरी. येत श्रीकृष्ण म्हणती हो का, आता अवधानाचा पसरो निका, करून ऐका पुढारलं ते. भगवंत म्हटले, येत श्रीकृष्ण म्हणते हो का, अरे अर्जुना ते माझ्या ध्यानात आहे, ते मला फार सांगायची गरज नाही. मी काय पहिल्या वर्षाला बसलेला विद्यार्थी का. अरे आता 4थीचे ठैन काहीच करणे नाही, हा विषय उघडून पेलो. आता हे काय सांगायची गरज नाही. आता अवधानाचा पसरू निका. आता एक काम करतो, आता अवधानाचा निका पसरू. अवधानाचा म्हणजे लक्ष देण्याचा विस्तार, विशेष असा चांगल्या प्रकारे विस्तार कर. आणि करोनिया ऐका पुढारलो ते. आता त्या अवधानाचा चांगल्या प्रकारचा विस्तार करोनिया ते पुढारलो ते ऐका. मी तुला सांगेन म्हणून जे म्हटलं होतं ना ते आता तू ऐक बरं. तरी साचाचे गा धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा, होय बाहेरा करणे पाचे. अर्जुना, तरी साचची गा धनुर्धर आहे, धनुर्धारी अर्जुना. साचची म्हणजे खरे पाहता सर्व कर्माचा उभारा, सर्व कर्माची जी निष्पत्ती आहे, सर्व कर्म जी उभा राहतात ना ती होय बाहेरा करणी पाचे. या 5 कारणांच्या द्वारे आत्मस्वरूपाच्या बाहेरच ही 5 करणं सर्व क्रिया घडवितात. आत्मा मात्र याच्याविषयी असंश्लिष्ट आहे. आणि पंचकारण दळवाडे, जे कर्माकारो मांडे, ते हेतु तव उघडे 5 आधी. अर्जुना, ही जी पंचकारण दळवाडे, ही 5 कारणाचा जो समुदाय आहे, आणि या समुदायाच्या द्वारे जी ही कर्माकारो मांडे, त्या पंचकारणांच्या द्वारे हा सर्व कर्म निष्पत्ती घडली जाते. आणि ते हेतु तव उघडे 5 आधी. ती 5 कारणे हेतू आहेत या संपूर्ण गोष्टीला, आणि म्हणून ती हेतूही 5 आहेत. ते सर्व आता तुला सांगू ऐक. एर आत्मतत्व उदासीन, तेना हेतू ना उपादान, ना अंगे करे संवाहन कार्यसिद्धीचे. अर्जुन म्हटलं मग आत्मा त्याविषयी, त्या क्रिया निष्पत्तीच्या बाबतीत आत्मा कसा आहे. येर आत्मतत्व उदासीन, म्हणजे क्रिया करण्याच्या बाबतीत आत्मतत्व हे उदासीन आहे. ते हेतू ना, ते हेतू म्हणजे निमित्त कारणही नाही, तटस्थही नाही, आणि उपादान कारण सुद्धा नाही. ना अंगे करी संवाहन कार्यसिद्धीचे, कार्यसिद्धीचे अंगे संवाहन करीना. कार्यनिष्पत्तीच्या बाबतीत ते संवाहन म्हणजे सहाय्य सुद्धा करत नाही. सांगायचं का इथं गुरुदेव महाराजांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, मी त्यावेळेस इथं लिहिलेलं आहे. या होवीत खरा अजातवाद सांगायचा आहे, म्हणजे कार्यच नाही. आत्मा ती कर्म करतही नाही, आत्मा त्या बाबतीत निमित्त कारण नाही, उपादान कारण नाही, सहाय्य नाही. म्हणजे काय, ते खरी कर्मताच नाही. परंतु ज्यांच्या डोक्यात कर्म बसलंय त्यांच्या बुद्धीचा अनुवाद भगवंताला करावायचा आहे, परंतु आत्मा मात्र येथे उदासीनच आहे. तेथ शुभाशुभी अंशी निपजती कर्मे ऐशी,
राती देव आकाशी जिया परे. भगवंत दृष्टांत देतात, अर्जुना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शुभ म्हणजे वेद प्रतिपादित, अशुभ अशुभ म्हणजे वेदाने निषिद्ध असलेली ज्या प्रकारची जी कर्मे आहेत ती कर्मे निपजती, ती कर्मे तिथे भासतात. पण कशी? राती देव आकाशी जियापरी, जियापरी आकाशी राती देव. या आकाशामध्ये रात्री आणि दिवस येतात आणि जातात. पण त्या आकाशाला काय माहिती का? आकाशाला विचारावर जाऊन तुम्ही कहो इथे रात्र होती ना आता दिवस झालेला आहे, तो म्हणेल रात्र शब्द मला माहिती नाही आणि दिवस शब्दही मला माहिती नाही. त्याप्रमाणे आत्मा हा अविक्रिय आहे. तो यतेज धूमो जया ययावा संगे संगमो झालिया होय अभ्रागमो व्योमते नेने. अगोदर आकाशाच्या ठिकाणी रात्री आणि दिवसाचा दृष्टांत दिला, आता ढगाचा दृष्टांत देतात. काय आहे? तोय म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता आणि धूम म्हणजे वाफ. याच्या यया जया म्हणजे यांचा वायूशी संगम, वायूशी संबंध होतो आणि संगमू झालिया त्यांचा वायूशी संबंध झाला असता आभ्रागम होय, आकाशात ढगे येतात. पण जरी ढग आले तरी व्योमते नेणे. व्योम मात्र ही ढगे इथं कशी आली? म्हणजे मी सूर्याचे निवेशे तपेत हे शोषेन मागे पुढती इंद्र होणे वर्षेंतही पुढती भरे. हे मात्र मूळ जो व्योम आहे त्या व्योमाला हे काही लक्षात येत नाही. नाना काष्टी नाव मिळे ते नावडोने ते नावाडेने चढे चालविजे अनिळे उदकते साक्षी. नाना काष्टी नाव मिळे, अनेक काष्टांनी नाव ही तयार होते आणि ते नावाडेने चळे. मग नावाडी काय करतो? ती काष्टापासून तयार झालेली जी नाव आहे ती ढकलतो पाण्यात. पाण्यात ढकलल्यानंतर आनिळे चालविजे, ती जी नाव आहे ती वायूच्याद्वारे चालविली जाते. पण उदक ते साक्षी, पण पाणी मात्र साक्षी भावाने असतं. असं आहे का? कवनेय के पिंडे वेचिता अवतरे भांडे मग भवंडी जे दंडे भ्रमे चक्र. का? अथवा कवनेय के पिंडे वेचिता भांडे अवतरे. कोणीतरी एखाद्या मृतपिंडाचा वेच झाला असता गाडगं निर्माण होतं. म्हणजे मातीचा जो अंश आहे त्यात पाणी टाकलं, चिखल झाला आणि ते चिखल लोहा आपल्या कुंभाराच्या चाकावर ठेवलं आणि मग त्या कुंभाराने काय केलं? मग दंडे भवंडीचे ते चक्र फिरविलं आणि चक्र भ्रमे, चक्र फिरलं आणि त्या मृतपिंडापासून गाडगं निर्माण झालं. गाडगं निर्माण झालं, परंतु पुढच्या विषयी याचा संबंध आहे. आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीचे आधारा वाचून वेचे विचारे पा. पण त्या घटोत्पत्तीमध्ये कुलालाचे कर्तृत्व, कुलाल हा मात्र तिथं निमित्त कारण आहे आणि तेथ आधारा वाचून पृथ्वीचे काय ते वेचे विचारे पा. तेथ पृथ्वी जी आहे ती पृथ्वी तिचा आधार सोडून त्या घटोत्पत्तीमध्ये दुसरं काय खर्च झाला आहे का? काहीच खर्च झालं नाही. मला वाटतं माझ्या वव्या इथे संपतात. सांगायचं काय की पुढच्या आता 3 वव्या आहेत. तात्पर्य या सगळ्या ववींचं एकच आहे की ही जी सगळी कर्मे आत्म्याच्या ठिकाणी घडताना दिसत आहेत तर ती सगळी कर्मे आत्मा करत नसून आत्मा तिथं हेतू नाही, उपादान नाही, तटस्थही नाही म्हटलं तरी चालेल. आत्मा हा निष्क्रिय आहे आणि सर्व क्रिया घडणारी 5 कारणे आहेत. ती 5 कारणे 14व्या श्लोकात भगवंत सांगत आहेत. परंतु आत्मा मात्र इथं अविक्रिय आहे हे तू विसरू नको. म्हणून अर्जुन म्हटला ती 5 कारणं कोणती आहेत हे तुम्ही सांगा ना. तर असं सांगा ना म्हटल्यावर भगवंत म्हणले 1 ना कशाला? 2 ना. ते 2 ना असलेले नाना ते नाना आता तुम्हाला पुढचा विषय सांगतील. हा विषय आता मी सांगत नाही. सांगायचं काय झालेल्या चिंतन सेवेत जे शास्त्र संवादी असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचं आणि आमचे गुरुजी महाराज गुरुवरे महाराजांचं आहे. आणि जे शास्त्र विसंवादी असेल ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजून मला परत करा. आज धनत्रयोदशीच्या निमित्तावर हा अध्यात्म ज्ञानरूपी धनाचा ठेवा गुरुवरे महाराजांच्या कृपेने आपल्याला उघडा झालेला आहे. जेवढं धन लुटवता येईल तेवढा आपल्याला आज या त्रयोदशीच्या निमित्ताने लुटवायचं आहे आणि यावत जीवपर्यंत ते अंतःकरणामध्ये त्यांच्याच कृपेने निहित करून त्याचा उपभोग घ्यायचा आहे. गुरुवरे महाराजांच्या कृपेने हे अध्यात्म ज्ञानरूपी धन आपल्या जीवनात उतरावं आणि आपली कृतार्थता व्हावी हीच त्यांच्या श्रींच्या चरणी प्रार्थना.